तर पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला देखील तुमचे सर्व पैसे मिळणार आहे। तुम्ही योजना चालू झाली तेव्हा अर्ज केला असेल तरीही तुम्हाला आणखी लाडकी बहीण योजनेचे 1 रुपया सुद्धा मिळालेला नसेल तर लक्षात घ्या, तुम्हाला आम्ही काही ट्रिक्स सांगणार आहोत। ह्या जर ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला देखील तुमचे पैसे सर्व प्राप्त होणार आहे। त्यासोबतच 2 व्हिडिओ बनवले होते। आधी हे जे 2 व्हिडिओ बनवले आहे ते व्हिडिओ बघून अनेक महिलांचा यामध्ये फायदा झालेला आहे। म्हणजे आम्ही त्या 2 व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण ट्रिक्स सांगितल्या आणि त्या ट्रिक्स महिलांनी फॉलो केल्या व त्यांना त्यांचे सर्व पैसे प्राप्त झालेले आहे। त्यासोबतच आम्ही ते सर्व ट्रिक जे आहे या व्हिडिओमध्ये फॉलो करणार आहोत आणि तुम्ही जर ते ट्रिक्स फॉलो केल्या तर तुम्हाला देखील तुमचे उरलेले जे पैसे आहे ते सर्व पैसे मिळणार आहे। त्यासोबतच तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत अर्ज केला तेव्हापासून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळाला नसेल तर तरीसुद्धा तुम्हाला घाबरायचे कारण नाही आहे, कारण या ट्रिक्समुळे सर्व महिलांचे पैसे जे आहे ते प्राप्त होत आहे। तुम्हाला सुद्धा या ट्रिक्स जर फॉलो केल्या तर तुम्हाला देखील तुमचे पैसे मिळणार आहे। त्यासोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत जवळपास 2 कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केला होता आणि त्यामध्ये 2 कोटींपेक्षा जास्त महिलांचे अर्ज मंजूर सुद्धा झाले आणि त्यांना प्रत्येक महिन्याचे जे पैसे आहे प्राप्त सुद्धा झालेले आहे। त्यासोबतच काही महिलांचे अर्ज जे आहे या योजनेमधून बाद देखील झालेले आहे। नक्की या योजनेमध्ये अर्ज तुमचा बाद झालेला आहे किंवा मंजूर झालेला या सर्व प्रकारची माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपले चॅनल सबस्क्राइब नसेल केले तर आपले चॅनल सबस्क्राइब नक्की करा, कारण या प्रकारच्या लाडकी बहीण असो किंवा सरकारी कोणत्याही प्रकारची माहिती असो आपण सर्वात आधी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो आणि त्यासोबतच आपल्या चॅनलवरती तुम्हाला परफेक्ट महत्त्वपूर्ण माहिती मिळत असते। त्यासाठीच आपले चॅनल सबस्क्राइब नक्की करा। चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हे बघा, एक महत्त्वाची माहिती म्हणजे एक गोष्ट जी आहे तुम्ही समजून घ्या। अनेक महिलांना पैसे प्राप्त झालेले आहे मात्र त्यांना आणखी कळालेले नाही की त्यांना पैसे मिळाले आहे, म्हणजे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले मात्र त्यांनी आणखी बँक अकाउंट जे आहे ते चेक केलेले नाही आहे। हे बघा, काही महिला अशा असतात, म्हणजे काही महिला जे आहे खेड्यागावातील अशा असतात ज्यांचे पैसे प्राप्त झाले मात्र त्यांना आतापर्यंत कळले नाही। तुम्ही देखील आधी तुमचे जे पैसे आहे मेसेजवर न बघता, म्हणजे काही महिला अशा आहे जे मेसेजवरती अवलंबून असतात, म्हणजे काही महिलांना मेसेज आला तेव्हाच त्यांना कळतं की त्यांचे पैसे प्राप्त झालेले आहे। हे बघा, तुम्ही मेसेजवरती न अवलंबून राहता तुम्ही आधी तुमच्या जवळच्या बँक अकाउंटमध्ये नक्की जा आणि तुमचे जे बँक आहे जवळचे तिथे गेल्यानंतर तुमचे बँक अकाउंट नक्की चेक करा आणि त्या बँक अकाउंटमध्ये चेक करा की तुमचे पैसे आले आहेत की किती महिन्याचे आले किंवा कोणत्या योजनेचे आले आहे। ही सर्व प्रक्रिया चेक केल्यानंतर तुम्हाला तिथे कळेल की नक्की तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहे की न आलेले आहे। काही महिलांचे पैसे त्यांनी जी बँक दिली त्या बँकमध्ये आलेच नाही। हे बघा, तुमच्या नावावरती जर एकापेक्षा अनेक बँक असेल तर तुमच्या दुसऱ्या बँकमध्ये पैसे गेले असेल। अनेक महिलांसोबत असं झालंय की त्यांच्या नावावरती 2 बँक असल्यामुळे दुसऱ्या बँकमध्ये पैसे गेले आहेत। हे बघा, समजून घ्या, अनेक महिलांसोबत असं झालंय की त्यांच्या नावावरती 2 ते 3 बँका अवेलेबल असतात आणि लाडकी बहीण योजना निघाली तेव्हापासून अनेक महिलांनी जे आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये आपले अकाउंट ओपन केलेले आहे। सरकारने सांगितलं होतं की लाडकी बहीण असो किंवा सरकारी कोणतीही योजना असो त्यामध्ये सरकारी बँकेचे अकाउंट आपण दिले पाहिजे। त्या कारणामुळे अनेक महिलांनी जे आहे सरकारी बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकचे अकाउंट जे आहे लाडकी बहीण योजनेला जोडले गेलेले होते। त्या कारणामुळे त्यांचे जे दुसरे बँक अकाउंट आहे त्या बँकमध्ये जे आहे त्यांचे पैसे आलेले असू शकते। अनेक महिलांसोबत असं झालंय, मी मागे जे 2 व्हिडिओ बनवले होते त्यामध्ये अनेक महिलांनी कमेंट केलेल्या होत्या की आमचे पैसे प्राप्त झाले। मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी जे आहे आपले दुसरे जे बँक अकाउंट आहे ते चेक केले होते। तुम्ही सुद्धा तुमच्याजवळ जेवढ्याही बँका असेल त्या सर्व बँका आधी चेक करा, नक्की तुमचे पैसे दुसऱ्या बँकमध्ये गेलेत का हे आधी चेक करायला पाहिजे। नंतर समजेल की तुमचे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे तुम्हाला मिळाले की नाही मिळाले। त्यासोबतच तुमचे जे बँक अकाउंट आहे हे कोणत्या नंबरशी लिंक आहे आधी हे चेक करायला पाहिजे। अनेक आपल्या घरातील बँक एकाच नंबरशी लिंक असतात, त्यामुळे कदाचित त्या नंबरची जी दुसरी बँक आहे त्या बँकमध्ये असलेले त्या बँकमध्ये पैसे गेलेले असू शकते। म्हणजे हे बघा, अनेक घरामध्ये एकच मोबाईल असतो आणि त्या एका मोबाईल नंबरशी अनेक बँका लिंक असतात, त्यामुळे तुम्ही जी बँक अकाउंट दिली त्या बँकमध्ये पैसे न येता त्या मोबाईल नंबरशी जर दुसरी बँक लिंक असेल तर त्या बँकमध्ये तुमचे पैसे जे हे जाऊ शकतात। आधी त्या मोबाईल नंबरशी तुम्ही जो मोबाईल नंबर लाडकी बहीण योजनेमध्ये दिला होता तो मोबाईल नंबर आधी किती बँकला लिंक आहे आधी ते चेक करायला पाहिजे आणि ते चेक केल्यानंतर तुम्ही ते बँक जे दुसरी बँक आहे त्या बँकला चेक करा, म्हणजे त्या बँकमध्ये पैसे आलेत की नाही हे तुम्हाला तेव्हा कळेल। हे सर्व गोष्टी तुम्ही चेक केल्या आणि तरीसुद्धा तुमचे जे पैसे आहे हे तुम्हाला प्राप्त झालेले नाही तर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरमध्ये गुगल ओपन करून त्यामध्ये लाडकी बहीण योजना
लाडकीबहीणयोजना.com हे सर्च करा आणि त्या वेबसाईटवरती तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट झाला आहे का की सक्सेसफुल झाला आहे हे तुम्हाला तिथे दिसणार आहे। हे बघा, प्रत्येकाच्या घरी म्हणजे तुमच्याकडे मोबाईल असेल तरच तुम्ही यूट्यूबवरती हा आमचा व्हिडिओ बघत आहात। त्या मोबाईलमध्ये तुम्ही आधी क्रोम ओपन करा आणि त्या क्रोमवरती जा आणि तिथे सर्च बॉक्समध्ये टाईप करा लाडकीबहीणयोजना.com। या वेबसाईटवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे लॉग इन करायचं ऑप्शन दिसणार आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तिथे तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून तुम्ही तिथे लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो तुम्हाला रिजेक्ट झाला आहे का की सक्सेसफुल झाला आहे याची सर्व माहिती तुम्हाला तिथे दिसणार आहे। त्यासोबतच काही महिलांचे आणखी अर्ज करायचे राहिलेले असेल तर त्या महिलांसाठी खुशखबर येत आहे। लवकरच आता लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा अर्ज करण्याची तारीख सरकारकडून सांगण्यात येणार आहे। नक्की अर्ज प्रक्रिया कधी चालू होणार याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देऊ। त्यासाठी आपले चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, काही महिलांचे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज सादर केलेलेच नाही, तर त्यांना अर्ज जर सादर करायचे असेल किंवा काही महिलांसोबत असं झालंय की त्यांचा अर्ज जो आहे तो लाडकी बहीण योजनेमध्ये मंजूर झाला नव्हता, तर त्यांना जर पुन्हा अर्ज करायचा असेल तर त्याची तारीख लवकरच येणार आहे। त्यासाठी तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण ती तारीख जेव्हा पण येईल तेव्हा आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे तुमचे वय जर 18 ते 65 वर्षाच्या वरती असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळू शकते। अनेक महिलांनी 65 वर्षावरती त्यांचे वय असून सुद्धा त्यांनी अप्लाय केलं होतं आणि त्यांचा अर्ज जो आहे तो मंजूर झाला सुद्धा आणि त्यांना पैसे जे आहे प्राप्त झाले सुद्धा। आणि त्यासोबत असं पण झालंय की नक्की हे सरकारची चूक आहे की काय हे माहिती नाही, पण ज्या घरचे सरकारी नोकरीवरती आहे त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे हे प्राप्त झालेले आहे। तुमच्यामधील जर बरेच जण असे असेल ज्यांचे घरचे सरकारी नोकरीवर असेल किंवा ते स्वतः सरकारी नोकरीवर असेल तरी सुद्धा त्यांना पैसे जे आहे प्राप्त झालेले असेल, तुमच्यापैकी जर असं कोणी असेल तर तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये इतरांना सांगू शकता। मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, आधी ती तटकरे यांनी सांगितल्यानुसार ज्या महिलांना दुसऱ्या कोणत्याही योजनांची त्यांना पेन्शन मिळत असेल किंवा आणखी काही तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केले जाणार आहे व त्यांना तर आतापर्यंत जेवढे पण पैसे प्राप्त झाले असेल त्या योजनेतून ते पैसे काढून घेतले जाणार आहे। हे बघा, तुम्ही जर लाडकी बहीण योजना असो किंवा दुसऱ्या कोणत्याही योजनांचा जर लाभ घेत असाल, म्हणजेच तुम्ही एका वेळेस 2 योजनांचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला कोणत्याही एका योजनेचे जे पैसे आहे ते मिळणार आहे। तुम्ही जर आतापर्यंत दोन्ही योजनांचा लाभ घेत असाल तर तुमची कोणतीही एक योजना आता बंद करण्यात येणार आहे आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे हे घेत असाल तर तुमचे त्या योजनेमधून लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे हे मिळत नाही तोपर्यंत तुमची जी ती योजना आहे ती थांबवण्यात येणार आहे। आणि जेव्हा लाडकी बहीण योजनेचे पैसे हे त्या योजनेमधून वसूल होत नाही तेव्हापर्यंत ती योजना आहे ती तिथे स्टॉप करण्यात येणार आहे। आणि जेव्हा तुमचे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे हे प्राप्त होत नाही तेव्हापर्यंत ती योजना स्टॉप करून तुम्हाला तिथेच थांबवले जाणार आहे। तसेच यासारखा महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नांचे सर्व उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करू। आणखी या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की सांगा।